फक्त 300 रुपयांच्या पगारावर काम करणारा एक साधा मुलगा पुढे जाऊन लाखो लोकांना रोजगार देतो आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी उभी करतो. ही आहे धीरूभाई अंबानी यांची थक्क करणारी कहाणी. गुजरातमधल्या छोट्या गावात जन्मलेला हा मुलगा. घरची परिस्थिती खूप साधी. वडील शिक्षक. लहानपणापासून त्याच्या डोक्यात एकच विचार होता, मोठं काहीतरी करायचं. पैसे कमवण्यासाठी तो लहानपणी भजी विकायचा, पण स्वप्न मात्र खूप मोठी होती. इतर लोक काम करून मजा करायचे, बिझनेस कसा करायचा आणि कसा वाढवायचा याचा विचार अंबानी करायचे. स्वतःचा व्यवसाय, हातात फक्त 15,000 रुपये आणि मोठं स्वप्न. मग तो कापड व्यवसायात उतरला आणि विमल ब्रँड तयार केला. लोकांनी सुरुवातीला नकार दिला, दुकानदारांनी माल घ्यायला नकार दिला, पण तो थांबला नाही. त्याने स्वतःचं दुकान सुरू केलं आणि थेट लोकांपर्यंत पोहोचला. 1977 मध्ये त्याने एक मोठा निर्णय घेतला. IPO काढला आणि पहिल्यांदा सामान्य लोकांना कंपनीत गुंतवणूक करायची संधी दिली. हजारो लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने कधीच तुटू दिला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज उभी केली. एक साधा माणूस भारतातील सर्वात मोठा उद्योगपती बनला. या प्रवासात त्याला खूप अडचणी आल्या. सरकारी अडथळे, स्पर्धकांचा विरोध, आर्थिक संकट आणि आरोग्याच्या समस्या. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, त्याची जिद्द. तो नेहमी म्हणायचा, नो म्हणजे नो, अजून एक मार्ग शोधा. पूर आला, नुकसान झालं, पण त्याने कंपनी पुन्हा उभी केली. त्याने कधीच हार मानली नाही. धीरूभाई अंबानी यांनी आपल्याला 3 मोठी स्वप्न दाखवली. त्यांचा एक फेमस डायलॉग आजही लोकांना प्रेरणा देतो, थिंक बिग, थिंक फास्ट, थिंक अहेड. जर एक धीरूभाई अंबानी इतकं करू शकतो, तर तुम्ही का नाही? तुमच्यातलाही एक धीरूभाई आहे, तो फक्त जागा करा.